सागर, तू कसला विचार करतोयस मला माहितीये. सीमाचाच विचार करतोयस ना? नाही, काय तसं नाही. म्हणजे हे बघ, जी नाव वादळात भरकटते तिला किनारा मिळणं अवघड असतं. विजय माझं मूल कुठे? विजय अगं सीमा, माझं ऐक. विजय माझं बाळ. सीमा ऐक माझं. सीमा माझं बाळ, माझी मुलगी कुठे? विजय शांत मी चालले, मी चालले. डॉक्टर बघा ना काहीतरी. मला माझ्या मुलीकडे जायचंय. माझी मुलगी, माझी मुलगी, माझी मुलगी, ते माझी मुलगी. शांत झोपवा ते. हळू हळू सावकाश सावकाश. माझी मुलगी. हे सगळं अजून किती वेळ चालणार आहे डॉक्टर? विजय, ती शुद्धीवर आली की माझं बाळ असं ओरडायला लागते. नक्की काय झालं होतं? ह्या सगळ्याची सुरुवात 7 वर्षांपूर्वी झाली होती. माझी आणि सीमाची ओळख एका कॉन्सर्टमध्ये झाली. मी तर मॉडर्न होतोच, पण ती अल्ट्रा मॉडर्न निघाली. मी आजच्या काळातली मुलगी आहे आणि मी आजचा विचार करते. विजय, आपण काल रात्री प्रिकॉशन्स घेतले होते ना? नाही. काय रे विजय? सीमा, अबॉर्शन होऊ शकणार नाही. तुमच्या जीवाला धोका आहे. अरे कसला धोका? जीवाला काय धोका बिका नसतो. सीमा, सीमा सांग तिला मला सीमा, अबॉर्शन शांत करायचंय. हो. सांग सीमा, सीमा. सांग तिला डॉक्टर विजय, काय म्हणतात ते मला ऐकून घे. अबॉर्शन करायचंय. सांग मला बाळ नकोय विजय, प्लीज. जेव्हा तिला कळलं की ती प्रेग्नेंट आहे तेव्हा तिने अबॉर्शनचा हट्ट धरला. पण अबॉर्शन तिच्या जीवावर बेतू शकत होतं. म्हणूनच तिने आमच्या मुलाला जन्म दिला. मूल नको म्हणून अबॉर्शनचा हट्ट धरणारी सीमा हॉस्पिटलमध्ये चिमुकल्या मुलांना त्यांच्या आईसोबत खेळताना पाहून सीमाच्या मनातलंही वात्सल्य जागं झालं. सीमा आपल्याला मुलगी झाली आहे. सीमा आपल्या मुलीला बघायचंय. विजय, कुठे माझं बाळ? एक मिनिट. कुठे दिसत नाहीये. सिस्टर, सीमा ती बघ आपली मुलगी. द्या. सीमा आपली मुलगी सीमा. आपली मुलगी. एक कोण आहेस तू? कुठे घेऊन चालली माझ्या बाळाला? कुठे घेऊन चाललीस माझ्या बाळाला?
घटना घडल्यापासून हिच्या डोक्यावर परिणाम झालाय. तेव्हापासून नेहमी ती स्वतःचं मानसिक संतुलन हरवते. डॉक्टर, डॉक्टर, मी आता अजून काय करू? हिला कसं समजवू? धीर धर विजय. सध्या तिची मानसिक स्थिती अतिशय गंभीर आहे. जरासाही धक्का तिच्या जीवावर बेतू शकेल. यातून बरं होण्यासाठी एकच उपाय आहे. काय? तो म्हणजे तिचं मूल परत मिळणं. तुम्ही एखादं मूल दत्तक का नाही घेत? माझे सगळे प्रयत्न करून झाले डॉक्टर, बट सीमा ऐकायलाच तयार नाहीये. डॉक्टर, मला तिची अशी अवस्था बघवत नाही हो. प्लीज, मी काही करायला तयार आहे. तिला वाचवा. ठीक आहे, ठीक आहे. सध्या तू एक कर. तिला थोडं बरं वाटलं की तुम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जा. म्हणजे तिचं लक्ष थोडं डायव्हर्ट होईल. ठीक आहे? अरे काय राधा, आज खूप खुश दिसतेस. हो, मी खूप खुश आहे. खूप 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 खुश आहे. गेल्या बऱ्याच वर्षापासून माझा दम घुटत होता. जसं मला एखाद्या दुःखाच्या पिंजऱ्यात ठेवलं असावं, पंख छाटलेल्या पक्ष्यासारखं. आणि आज मला या पिंजऱ्यातून कुणीतरी मुक्त केलं. म्हणून मी खुश आहे. खूप खूप खुश आहे. सर. सर? सागर, सागर, एक विचारू? विचार ना. तुम्ही खुश आहात ना? मी खूप खुश आहे. खरंच खरंच मी खूप खुश आहे. कारण सुख आणि समाधानाची थंड हवा माझ्या हृदयाला स्पर्श करू लागली. काय खुसफुस चालली आहे? काय नाही ग चिमणीताई, आम्ही तुझ्याबद्दलच बोलत होतो. हो ना? हा तर अगं, आम्ही असं म्हणत होतो की चिमणी आमच्या सोबतच राहणार आहे. म्हणजे तुम्ही दोघं माझ्या सोबतच राहणार? हो. प्रॉमिस? प्रॉमिस. प्रॉमिस. द्यावं बाई, द्या. ओ बाई, द्या की. द्यावं. ओ बाई. हे घ्या ताई. काय झालं सीमा? विजय, हीच बाई विजय. हिने चोरी. सीमा का विजय, मी हिला ओळखते. मी हिला ओळखते विजय. तिचं चिनी माझं मूल पळवलं. सांग माझं मूल कुठे? सांग माझं मूल कुठे? सांग. अरे काय चाललंय? माझी मुलगी पळवली होती हॉस्पिटल मधून 5 वर्ष आधी. विचारा हिला कुठे माझी मुलगी? बोला सांग, मूल कुठे ठेवलंयस ते, नाही तर दुसरे उपायही आहेत आमच्याकडे. सांग माझी मुलगी कुठे? सांग माझी मुलगी कुठे? मी चोरी केली. आता आलीस ना लाईनवर? आता सांग मूल कुठे ते. मी तिला घेऊन इथे भीक मागायची, पण मला कळलं की तिला पोलिओ आहे. कुठे माझी मुलगी आता? मग मी तिला अनाथ आश्रमात ठेवलं. कुठल्या अनाथ आश्रमात? कुठल्या अनाथ आश्रमात? पिंपळगावच्या. चल ग विजय, चाल घेऊन चल हिला. आता जाऊयात आपण. हे बघ सीमा, हे बघ. अरे काय जाऊयात? चल ना आता.
चल कोण घेऊन जाईल आपल्याला कोण? बरं, ठीक आहे. आपण त्यांना विचारू, चल. टॅक्सी टॅक्सी. दादा ऐका ना. माझी मदत करा ना प्लीज दादा. विजय सांग ना माझी मदत करायला प्लीज. दादा माझी लहान मुलगी आहे पिंपळगावला. मला प्लीज घेऊन चला दादा प्लीज. दादा प्लीज बसा घेऊन जा. चल विजय चल. थँक्यू दादा थँक्यू. दादा प्लीज लवकर घेऊन चला मला प्लीज. माझी मुलगी तिकडे ना एकटी आहे. दादा प्लीज प्लीज चला. अनाथ आश्रम. आपली मुलगी आपण शोधूया तिला. सीमा इथेच आपली मुलगी. सीमा ऐकून घे ग माझं. असं नको वागू सीमा. लागेल तुला कुठेतरी. सीमा ग ऐक ग. सीमा लागेल तुला कुठेतरी ग. कुठे सीमा आपण शोधूया ना तिला. ऐक माझं जरा. कळत नाही तुला. इथेच माझी मुलगी आहे. कसला आवाज आहे? माझी मुलगी इथेच आहे. मला माहितीये माझी मुलगी इथेच आहे. जा ना. राधा मुलीला तर नाहीये. नाही गं. बरोबर. कोण आहे? सीमा सीमा ही माझी मुलगी आहे. आपण मी विजय सीमाचा नवरा. काय झालंय काय? कोणती मुलगी? कोणाची मुलगी? अहो ती आमच्या मुलीबद्दल बोलते. माझी आणि सीमाची मुलगी. कुठे? 5 वर्षांपूर्वी एका बाईनी आमच्या मुलीला हॉस्पिटलमधून चोरलं होतं. जेव्हा त्या बाईला कळलं की आमच्या मुलीला पोलिओ आहे तेव्हा तिने तिला इथे आणून सोडलं. प्लीज प्लीज आमच्या मुलीला शोधण्यासाठी आमची मदत करा. प्लीज आमच्या मुलीला शोधण्यासाठी आमची मदत करा. आमची मदत करा. प्लीज आमची मदत करा. आमची मदत करा. सागर सगळं तुझं. सागर माझी मुलगी माझी इथे तुझ्याकडे. माझी मुलगी तुझ्या. कोणाची मुलगी? सागर माझी. कोणाची? तू तर मॉडर्न विचारांची होतीस ना. दारू, सिगारेट्स, विसरलीस घरी केलेला तमाशा? विसरलीस तू माझ्या आईवर हात उचलला होतास? अरे तुला तर मूल नको होतं, मग हे अचानक कसं काय मातृत्व जागं झालं? सागर मी तुझ्या आईच्या पाया पडते सागर.
प्लीज माझी मुलगी इथेच आहे. मला दे प्लीज प्लीज. विजय विजय सागर फक्त माझी मुलगी मला दे. माझी मुलगी इथेच इथेच. माझी मुलगी मला दे. काय परमेश्वर पण खेळ खेळतो. मूल होऊ नये म्हणून तू लांब पळत होतीस. आज तेच मूल पाहण्यासाठी तू एवढा लांब पळत आली आहेस. आहे तुझी मुलगी इथेच आहे. इथेच आहे पण मी नाही सांगणार. तू तू जाऊन शोध त्या मुलीला. जा जा नाही जा जाऊन शोध मुलीला जा. सीमा माझी मुलगी. नाही सागर सागर असं करू नका. अहो डॉक्टरांनी सांगितलंय कुठल्याही प्रकारचा मानसिक धक्का तिच्या जीवावर बेतू शकतो. तिच्या जीवावर बेतू शकतो सागर. तिच्या जीवावर बेतू शकतो. सीमा सीमा नको करूस ग असा मूर्खपणा. आपली मुलगी भेटेल. सीमा सीमा एक मजा. तू शांत माझी हो. मुलगी शांत हो इथेच सीमा. आहे. शांत वाली. आपण शोधूया तिला. सीमा ऐक ग. सीमा नको. सीमा ऐक ग माझं. सीमा आपण शोधूया तिला. सागर सागर तुला माहितीये ना माझी मुलगी इथे. माहितीये ना तुला. मला तिला एकदा फक्त बघायचं. मला तिला एकदा दाखव ना सागर. ती कशी दिसते. तिचे डोळे माझ्यासारखे आहेत का? तिच्या वडिलांसारखी दिसते. सांग ना सागर. मला तिला फक्त असं एकदा लांबून बघायचंय. मी काय करणार नाही सागर. मला ना तिला खूप प्रेम द्यायचंय. खूप प्रेम करायचंय मला तिच्यावर. मी तिला काय करणार नाही सागर. मी शपथ खाते मी तिला काय करणार नाही सागर. मला मला तिला बघू दे तिला सागर प्लीज. मी तिला काय करणार आहे सागर. सागर सांग ना सागर प्लीज. मला तिला एकदा दाखव सागर. मला तुझ्याकडे दुसरं काही नकोय सागर. मला तिला एकदा बघायचंय. सांग ना सीमा ही तुझी मुलगी चिमणी. सीमा चिमणे बोल ना. बोल एकदा बोला. बोल ना. बोल एकदा बोला. बोल ना. बोल चिमणे. मी सांगतोय तुला. बोल आई बोल. नाही ती माझी आई नाहीये. चिमणे सागर तिला तिला ओरडू नको सागर. त्यात तिची काही चूक. अरे मी तिच्या आई तिला कसं कळणार. माझ्यासोबत पण हेच झालं ना. मी जन्म घेतला आणि माझी आई वारली. आईचं प्रेम वात्सल्य ममता हे मी कधी अनुभवलंच नाही. अरे मग हिला कसं कळणार. चिमणी बाळा आम्ही सांगतो. बोल ना एकदा बोल. बोल आई बोल. बोल. आई आई सीमा आई आई चिमणी. माझी मुलगी. विजय माझी मुलगी. सागर बोलली आई मला. सागर बघ मला बोलली. बघ ही आई मला आई बोलली. मला आई म्हणाली माझी मुलगी. सीमा 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 ए सीमा 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 काय झालं डॉक्टर.
काय झालं सीमाला? सीमा, हे सीमा. नाही